अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी सांभाळल्यानंतर धडक कारवायांना, धडक मोहिमांना सुरुवात केली आहे आणि आता आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल एफडीएच्या अंतर्गत उचललं गेलेलं आहे, जे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा देणार आहे। औषध विक्रीवरची रुग्णालयाची मक्तेदारी आता संपुष्टात येणार आहे। औषध विक्रीवरची जी हॉस्पिटलची मोनोपॉली होती, म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे त्याच हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमधनं औषध खरेदीसाठी रुग्णालयाकडनं आग्रह धरला जायचा, परंतु यापुढे रुग्णालय कोणत्याही रुग्णाला त्यांच्याच फार्मसीतनं औषध घेण्यासाठी बळजबरी करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भातला निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आता स्वेच्छेनं औषधं विकत घेण्याचा अधिकार असेल। एफडीएकडनं या संदर्भातले आदेश जारी झालेत। या आदेशाचं जर का उल्लंघन झालं तर कारवाई होणार असल्याचंही तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ऍडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे अशा काही कंप्लेंट नसतात आमच्याकडे। बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे। कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे। यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीतून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही। त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल। प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील। त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा, तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे।